नमस्कार. आपण आज या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. तर सर्वात प्रथम आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असणार आहे हा. तर दंडाच्या साईडला अस्तर जोडून घ्यायचं आहे टीप मारून अगोदर. त्या अगोदर उलटी सुलटी बाही व्यवस्थित बघून ज्या त्या बाजूचं अस्तर लावून घ्यायचं आहे. उलटी सुलटी बाही बघताना मुंड्याचा विचार करायचा असतो. आपण पुढचा मुंडा आतून कापलेला असतो त्या पद्धतीने बाहीला अस्तर लावून मग आपल्याला दंड घेराच्या साईडनी टीप मारून एक दाब टीप ठेवून परत उलट्या साईडला अस्तर पलटून चारी बाजूनी टीप मारून घ्यायचे या पद्धतीने. नंतर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक दिसते ते संपूर्ण कट करून टाकायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही तयार करायचे. एकदा बाही तयार झाल्यावर व्यवस्थित परफेक्ट आहे का ते चेक करून दुसरी बाही जोडून घ्यायचे. त्याच पद्धतीने दाब टीप ही प्रत्येक टीप नंतर द्यायची, कारण फिनिशिंगमध्ये छान ब्लाऊज दिसतो. तर अशा पद्धतीने आपली दुसरी बाही पण तयार होतीये. तर बाहीच्या कटिंगमध्ये तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य विचारू शकता. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवर बाहीची कटिंग नंतर कटोरी ब्लाऊजची कटिंग संपूर्ण व्हिडिओ आहेत. तर नंतर आपल्याला कटोरी जोडायची आहे. इथे पण उलटी सुलटी बघून समोरासमोर दोन बाजूच्या दोन कटोऱ्या ठेवून त्यावर अस्तर ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक अस्तरच्या ब्लाऊजला अस्तर हे परफेक्ट आपण कटिंग केलेलं असतं आणि अस्तरपेक्षा जास्त अर्धा इंच चारी बाजूनी कापड ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची असते. तर या पद्धतीने आपली कटोरी जोडून झाल्यावर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून आपल्या ज्या टक्सची उंची जे कटिंगच्या वेळी आपण दिलेली आहे ती परफेक्ट आखून घ्यायची खडूनी. त्यानंतर व्यवस्थित डार्क करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला दुसऱ्या कटोरीवर पण छापून घ्यायचे. आणि अस्तरच्या ब्लाऊजची टक्स मारताना जर नवीन शिकत असाल तुम्ही तर अगोदर मधला जो टक्स असतो तो टीप मारून घ्या आणि मग या पद्धतीने टक्स मारून एक्स्ट्राचं कापड जे राहिले टक्सच्या पुढे ते कट करून टाकायचे. आणि डायरेक्ट कापडावर तुम्ही जर घेतली ही टक्स मारायला तर फॅब्रिकच्या कापडाला टक्स बसली जात नाही. तर आपल्याला आता क्रॉस पट्टी जोडून घ्यायचे. तिची पण पद्धत सेम समोरासमोर दोन्ही बाजूच्या करून घ्यायचेत दोन्ही भागाच्या क्रॉस पट्ट्या आणि मगच कमरेच्या साईडला टीप मारायचे. अस्तर आणि फॅब्रिक जोडून त्यावर एक दाब टीप देऊन आपल्याला उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तरचं. तर तुमच्या समस्यांबरोबर माझे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगत जा. फक्त मला तुमचे माप येतात कमेंटमध्ये, हे कटिंग दाखवा ती कटिंग दाखवा. तर त्याचबरोबर व्हिडिओ पण कसा वाटला हे पण सांगत जा कमेंटमधून. तर या पद्धतीने आपल्याला कटोरी जोडण्याचा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा आहे चारी बाजूनी. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. दुसरा पार्ट पण जोडून घेऊयात याच पद्धतीने. आणि बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत मापांवर व्हिडिओ दाखवण्याचे, पण माझ्या कामातून जसा वेळ भेटत असतो तसा मी तुम्हाला कमेंटवरचे व्हिडिओ पण मधून टाकत असते. तर तुमचा व्हिडिओला प्रतिसाद चांगला येतो, पण जास्त लोक व्ह्यूज तर येतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करून मग
व्हिडिओ बघितले तर फायद्याचे आहेत तुमच्याच, कारण भरपूर आपले व्हिडिओ फायद्याचे टाकत असते मी, क्वेरीजवर टाकत असते. तर याच पद्धतीने आपल्याला पाठीच्या भागाला सुद्धा कमरेच्या साईडला अस्तर जोडून घ्यायचं आहे. उलटं सुलटं बघायचं आहे तुम्ही कापड, असं जर डिझाईनचं कापड असेल तर. नंतर एक दाबटीप द्यायचे, अस्तरच्या बाजूला टीप ढकलून दाबटीप द्यायची असते. त्यानंतर अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून चारी बाजूनी टीप मारून घ्यायचे. आता इथे मला सराव असल्यामुळे डायरेक्ट मी टिपा मारून घेते. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही व्यवस्थित प्लेन अस्तर करून सगळीकडे पिना लावून घ्या आणि मग चारी बाजूनी स्टिच करा हा अस्तर, म्हणजे चुन्या येणार नाहीत अस्तरला किंवा फॅब्रिकला. प्लेन अस्तर बसून जाईल तुमचं. तर या पद्धतीने आपलं अस्तर जोडून झालेलं आहे पाठीमागच्या भागाला सुद्धा. आणि याचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे. यानंतर आपल्याला जोडायचं आहे ब्लाऊज. तर कसा जोडायचा ते पण दाखवणार आहे मी. ब्लाऊज जोडताना कोणती काळजी घ्यायची, काय कसा जोडायचा ब्लाऊज, हे मी टिप्स देणार आहे पुढे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. गळ्याचा पण आकार जोडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा गळामधलं कापड कट करायचं आहे. त्यानंतर आपण जो टक्स दिलेला असतो तो एकदा मार्क करून दुसऱ्या बाजूवर पण थाप मारून अशी उमटवून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच मापाने टक्स मारायचा आहे. दुसऱ्या साईडला पण टक्स मारून घ्यायचा. आणि एक तुम्हाला सांगते, प्रत्येक टिपला मशीन सुरुवात करताना मशीननी मागे पुढे करायचे, टिप लॉक करायचे व्यवस्थित. आता कटोरी जोडण्यासाठी मी इथे वरून जोडली, पण तुम्ही जर नवीन शिकताय तर मग खालूनच कटोरी जोडायला सुरुवात करा. मी आता पुढच्या वेळची दाखवते बघा. इथे खालून घेते, अशा पद्धतीने खालून जोडायला सुरुवात करायची आणि न खेचता कटोरी जोडायची. तर तुम्ही खालून का जोडायचे, तर जर चुकून एक्स्ट्रा राहिली कटोरी तर वरच्या साईडनी कट केली तर मापामध्ये काही बदल होत नाही. तर या पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टी पण जोडायची. ब्लाऊज उलटा ठेवला त्याच्याखाली क्रॉसपट्टी सुलटी ठेवायची आणि मेन फॅब्रिकची पट्टी मेन फॅब्रिकला जोडली गेली पाहिजे, अशा पद्धतीने जोडायचे. नंतर पूर्ण रोल करायचे असा फोल्ड करत. आता अस्तरची क्रॉसपट्टी फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीवर ठेवून आपल्याला ही टीप द्यायची आणि इथे मात्र आपल्याला डबल टीप मारायची आहे, कारण मध्ये कटोरीच्या आणि क्रॉसपट्टीच्या मध्ये ब्लाऊज पिसकटला जातो, म्हणून मग डबल टीप मारून भक्कम करायची टीप. त्यानंतर हे आतलं फॅब्रिक उलटवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे हाताने, किंवा तुम्ही प्रेस केलं तरी चालेल, इस्त्री केली तरी. एक्स्ट्रा राहिलेली क्रॉसपट्टी कट करून टाकायची आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथं हा पार्ट आपला सुलटा येणार आहे आणि क्रॉसपट्टी उलटी येणार आहे. नंतर सेम प्रोसेस करायचे. फोल्ड करून क्रॉसपट्टीवर अस्तरच्या क्रॉसपट्टीवर ठेवायचे फॅब्रिकची क्रॉसपट्टी आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून घ्यायचे. यानंतर आपल्याला काज बटन पट्टी तयार करायची. काज बटन पट्टी म्हणजे हुक आय पट्टी. तर हुक आय पट्टीसाठी या साईडला बघा आपल्या हुकची पट्टी येणार आहे. तर गळ्याच्या मध्ये जे कापड निघतं आपलं त्यातच मी हुक पट्टी काढत असते. तर हुक पट्टीसाठी सिंगल अस्तरचं कापड जोडायचं आहे. ब्लाऊज उलटा ठेवून वरून पट्टी ठेवून खाली पण एक्स्ट्रा ठेवायची एक पट्टी आणि नंतर एक दाबटीप टाकून आपल्याला कडेच्या साईडला असा फोल्ड करायचा आहे आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून चारी कडा तिच्या शिवून घ्यायचे. आणि पट्टी लावताना हुक पट्टी लावताना अजिबात खेचायची नाही, नाही तर ताणली जाते, कारण कटोरी आपण क्रॉस कट केलेली असते तर मग उंची वाढू शकते हुक पट्टीची. आता आय पट्टीसाठी मात्र आपल्याला अस्तरला फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने, कारण मग आय पट्टी ही भक्कम होते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून आपल्याला आय पट्टी ही हुक पट्टीपेक्षा
रुंदीला जास्त ठेवायचे। आयपट्टी ही खाली ठेवायचे सुलट्या बाजूनी आणि ब्लाऊज पण सुलटा त्यावर ठेवून अशा पद्धतीने जोडून दाबटीप टाकायचे। नंतर कडेला फोल्ड करून एक टीप मारून घ्यायचे अशी, आणि मग आपल्याला ही आयपट्टी ही खालून वरती फोल्ड होत असते, तर जी टीप मारली आपली तिथपर्यंत फोल्ड करायचे आणि कडेची टीप मारून घ्यायची। अगोदर एक्स्ट्राचं कापड वरची पट्टी कट करून आपल्याला आयला सुरुवात करायची। आता या पट्टीवर आपल्याला समान अंतरावर 5 आय करायचे असतात, तर तुम्ही खडूने पण तुम्ही अंतर करून घेऊ शकता। आणि प्रत्येक आईच्या तोंडाला व्ही आकारामध्ये आई असतात आपले मशीनवरचे, तर प्रत्येक आईच्या तोंडाला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करून घ्यायची, म्हणजे आई भक्कम होतात। कस्टमरने गडबडीत जरी हुक लावले तरी व्यवस्थित राहणार आहेत, ते आई उसवणार नाहीत किंवा फाटणार नाहीत, अशाही काळजी घ्यायची। तर यानंतर आपल्याला आता उंची मोजून घ्यायची हुक आयपट्टीची। कमी जास्त झाली असेल तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळ्याच्या साईडने करून घ्यायचे। गोल आकारामध्ये पण गळा करून घेतला तरी चालेल। आता आपल्याला शोल्डर जोडायचे, तर त्यापूर्वी ही काळजी घ्यायची, फिटिंगची साईड बघा कमी जास्त उंची जर मुंड्याजवळ होत असेल तर एकसारखी उंची करून घ्यायची आणि मगच शोल्डर जोडायचे। शोल्डर जोडताना सुद्धा मागचा पुढचा पार्टची शोल्डर कमी जास्त होत असेल तर शोल्डरच्या साईडला एकसारखी बाजू ठेवून गळ्याच्या साईडने एक्स्ट्रा उरले तरी चालेल आणि ते कट करायचं आहे। या साईडला पण मला थोडंसं उंची वाढलेली आहे पाठीमागच्या साईडची, तर ती मी एका उंचीचे दोन्ही पार्ट करून मग शोल्डर जोडत आहे। तर इथे बघा गळ्याच्या साईडला थोडी एक रेघ अशी अंतर राहिलेलं आहे, ते मी कट करून टाकणार आहे। तर या पद्धतीने पट्टी लावून तुम्ही कट केली शोल्डरच्या इथे तरी एक छानच आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित शोल्डर एकसारखी करून घ्यायचे मागच्या पुढच्या भागाची, आणि मग आपल्याला या क्रॉस पट्ट्या काढून गळ्याला फिनिशिंग द्यायचं आहे, पायपिंग करायचं आहे। तर पायपिंगसाठी आपल्याला एक पट्टी आडवी एक पट्टी उभी अशी करत तिरकस जोड द्यायचा असतो पट्टीला, आणि मग क्रॉस पट्टी ही आपली अशी खेचण्यासारखी तयार होते। तर या क्रॉस पट्ट्या कशा काढल्या, किती इंचाच्या काढायच्या, हे जर सविस्तर बघायचं असेल तुम्हाला तर माझ्या चॅनेलवर पायपिंगचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी सविस्तर सांगितलेत अगदी सोप्या भाषेत, तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि इथे सुद्धा आपल्याला एका सरळ रेषेत शोल्डर पट्टीने करून घ्यायचे। मी मगाशी बोलले ते आता दाखवते, अशा पद्धतीने पट्टीने करून घेतलं तर बेटर आहे, एकसारखी शोल्डर राहते सरळ। तर पट्टी जोडताना थोडीशी अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडून पट्टी थोडीशी खेचत पट्टी जोडायची ही आपल्याला गळ्याला पूर्ण। तर ही पूर्ण पट्टी मी जोडून घेते, आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ किंवा मग मी प्रत्येक व्हिडिओंचे वर्गीकरण करून प्लेलिस्ट बनवलेले आहेत। ब्लाऊज स्टिचिंगचा प्लेलिस्ट आहे, कटिंगची आहे, बाहीची आहे, कटोरीची आहे, पाठीच्या गळ्याच्या डिझाईनची प्लेलिस्ट आहे। तर या सगळ्या प्लेलिस्ट मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लावते, तर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ज्या त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता। खूप फायद्याचे व्हिडिओ आहेत, खूप छान आहेत, तर तुम्ही ते बघू शकता। या पद्धतीने आपल्याला नंतर अशी अर्धा इंचाची फोल्ड करून या पट्टीला दुमड घालून घ्यायचे, आणि दुमड घालताना दुसऱ्या टोकाला ही टीप मारायची आहे, म्हणजे आतून सुद्धा फिनिशिंगमध्ये पायपिंग आपली दिसते। आणि त्यानंतर आपल्याला टीपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते कट करायचं आहे, हळूवार कट करायचं आहे, ब्लाऊज कट होण्याची शक्यता असते इथे, तर एकदम शांततेत कट करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला पायपिंगचा फोल्ड करून बरोबर मध्यावर, म्हणजे जी टीप गेलेली आहे पट्टी जोडतानाची त्या टीपच्या इथून आपली ही टीप व्यवस्थित गेली पाहिजे, कमी जास्त गोट करायचा नाही, एकसारखा सगळीकडे ठेवायचं आहे।
आणि मगच आपल्याला ही टीप मारायची. जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर ते व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आणि मगच मशीन चालू करायची. म्हणजे मग कुठेही बारीक मोठा असा गोठ होत नाही. तर या पद्धतीने आपला गोठ पण तयार होतोय. आणि तुमच्या अजून काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर असा हा आपला गोठ पूर्ण तयार करून घेऊयात. आणि व्हिडिओ कसा वाटतो माझा हेही मला सांगा. जर व्हिडिओमध्ये काय तुम्हाला सुधारणा हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय अडचण येत असेल व्हिडिओ बघताना आवाजाची किंवा व्यवस्थित दिसत नाही आहे किंवा कॅमेऱ्याचा अँगल, याबद्दल तुम्ही सांगितलं तर मला समजणार आहे. तर आपल्याला बाही पण जोडायचे. तर बाहीचा मध्य आपण जो कट केलेला असतो तो बरोबर शोल्डरवर ठेवून तिथून पुढे जरी तुम्ही अर्ध्यावर लावलीत तरी चालते किंवा मग आत्ता मी दाखवली तशी मापून घेऊन सुरुवातीपासून टीप मारलीत तरी चालते. अशा पद्धतीने बाही न खेचता पूर्ण जोडायचे. बाहीची कटिंग आपली परफेक्ट असल्यामुळे अजिबात बाही कटिंग कमी पडत नाही. त्यानंतर डबल टीप टाकून आपल्याला सुलट्या बाजूने अशी टीप मारायची आहे 1/2 इंचावर. आणि एक्स्ट्रा जे टीपच्या बाहेर काय दोरे कापड असेल ते कट करायचे. बघा इथे समोरासमोर मुंड्यातली टीप आलेली आहे. तर आपली फिटिंगची टीपसुद्धा सरळ रेषेत येत असते. तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुमची पण टीप एकसारखी येणार आहे. मुंड्यातली पण टीप समोरासमोर येणार आहे, वर खाली होणार नाही किंवा फिटिंगची टीपसुद्धा तिरकी जाणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण जोडून घ्यायची आहे. बाही अजिबात खेचायची नाही. अगदी परफेक्ट मुंडा काढलेला असतो बाहीचा पण आपण, त्यामुळे अजिबात कमी पडण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर माझी कटिंग बघून तुम्ही जर कटिंग केली तर तुमचे पण ब्लाऊज एवढेच परफेक्ट येतील. आता इथे बघा वरच्या साईडला ढकलायचे मुंड्यातली टीप आणि मग जोडायचं आहे. म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये पण छान दिसतो आणि समोरासमोर टिपा दिसून येतात. हे बघा दुसऱ्या साईडची पण टीप समोरासमोर आलेली आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून अर्ध्या इंचाची एक दाबटीप द्यायची आहे तिथे कडेला. आणि नंतर आपण जे कटिंगच्या वेळी 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं असतं तर आपण दाबटीपच्या आतमध्ये एक 1/2 इंचाची टीप गेली आहे तर मग उरले 1.25 इंच. तर 1.25 इंचावर अशी मुंड्याजवळ 1.25 इंच, कमरेला 1.25 इंच आणि दंडघेराच्या इथे 1.25 इंच अशी खून करून घ्यायचे. अगोदर मी घेतली तशी आणि त्याच्यावरून टीप टाकायचे. त्याच्या बाहेर एक एक्स्ट्रा टीप टाकून द्यायचे. दुसऱ्या साईडला पण 1.25 असे 3 डॉट करून घ्यायचे 3 ठिकाणी. कंबर, मुंडा आणि दंडघेर या 3 ठिकाणी 1.25 अशी खून करून टीप टाकून अजून एक टीपच्या बाहेर एक्स्ट्रा टीप टाकायचे. आणि फायनली फिटिंग बघायची आपली कस्टमरची कंबर किती आहे. तर बघा आईची पट्टी सोडून मी टेप लावलेला आहे. तर जेवढी कस्टमरची कंबर आहे तेवढी जर भरला ब्लाऊज तर ठीक, नाही भरला तर मग जेवढं कमी पडलं आहे तेवढी एक फायनली फिटिंगची टीप मारून द्यायची. अशाच पद्धतीने दुसरीकडे पण टीप मारायचे आणि एकदम छान लुक आता या ब्लाऊजचा आलेला आहे बघा, सुंदर. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.